गड्यानी बरा भेटला गड्या तू मग घरी आलता वा मग बायकोल्या कायची काही बोललेली का उतरून बोललेली का तुले हा तू का रे ऐकलं का रे सर ऐकले की तू रागाला शिन का रे मग बायको बोलली तर काय रे रागीन रे वा काय का माणूस आज वहिनी वहिनी बोलले तर काय राग येते बी मला काही बी बोलून राहिले का काही नाही मला काही राग फाग नाही आला बा आता कोणाचे करणं जीवार येते ना बा जाऊ दे काही राग नाही येईल मला सायले अगो चालते ना रे मग बायको साय झोडली मी चांगली मजबूत चांगली पिन लावली चांगली सायली हा पुरा हाग्या मार दिला अशी आता भाजऱ्यानं कुठे भाजरणारच नाही ते अगोपणा करत राहायचे ना लेखाची ते सांगितलं तेवढं ऐकतच नाही साई शिल्लक झाली मग बायको जास्त आलेलं मारलं रे बा फालतू घेणं देणं गळा तू काय अगोपणा करत राहायचं बिले का वहिनीला काल मारलं तू ना काही मी काही म्हटलं होतं तुले फालतूले का बरोबर नाही नाही तिला झपकी पाहिजेच होती ना रे तिची पाटलं आहे तू सांगतो 2-3 महिने झाले वय वय करत होती तिला दणके बसलेच नाहीत ना तिला सांगितलं तेवढं काम करतच नाही ते ऐकूनच नाही राहिली म्हटलं बीजा वाया गेली तिथे डंगरी माझी बायको माझ झोडली की नाही आता बरोबर लाईनवरती टेन्शन नको तू आता चांगला भोगा बाळला नाही तिचा आईले का माझ्यासाठी लगा तुम्ही वहिनी मारायला का हेटले का म्हणले पटलं बाय आईला काही करत राहायचं बा ते जाऊ दे तू विषय चाल घे बरं बाबूली घे बरं आपल्या गोंड्याला घे घरी माया वागवते माझी बायको मी तुझ्याकडेच येऊन राहिलो तू बरा भेटला आटीसा हे या गोंड्याला घेऊन जाय तू मी चाललो दुधाची व्यवस्था करायली गाय पाहतो एखादी गाय घेऊन येतो तसं दुधाची लय वाय वाय होऊन राहिली ना रे बाबूजी कोणी दूध द्यायला तयार नाही बा गावा तू माजला ना त्याने साऱ्या गाय डंका लावला आणि पिठणं बुड्याला जर दूध दिलं मी कामाला येणार नाही लोक दबून राहिले त्याला तो घाबऱ्या माजला ना म्हणा तू बरोबर पाय तू पाय गोंड्यासाठी गाय पाय तू आणि त्या घाबऱ्या टेन्शन न घेऊ तू पागल व्हायला त्याचं लगून नाही झालं होऊन राहिलं तो खाव करून राहिला नांदी लागत जाऊ तू ते गायची व्यवस्था कर आपल्या गोंड्याले पहिले कसं दुधाची व्यवस्था कर बाबा दूध पाहिजे पोराले असं बॉडी बिल्डर झाला पाहिजे ना पोरगा नाही तर मग कसं दूध नाही पाहिजे तर केळी मिळतो घोडं होईल फुक मारले तर उडून जाईल पोंगा पंडित दुधाची पहिली व्यवस्था करे बा एक सांगून 2 गाय घेऊन बोडे बा दुधाची व्यवस्था करायला चाललो आम्ही पण आता या गोंड्याला वागवायलाच कोण नव्हतं पण आता तुम्ही बाबा म्हणता वागवतं घ्या बाबा लवकर घ्या आम्हाला जाऊ द्या पटकनी अरे मी असल्या टेन्शन नाही घ्यायचं डॅनी गड्या आपल्या अजिबात नाही टेन्शन घ्यायचं मी वागवतो गोंड्याली तू जाय भाई दुधाची व्यवस्था कर दूध पहिले पाहिजे आपल्या बाबूली तू असला तर मला काहीच टेन्शनच नाही जर मी तर मग तर निर्भीड राहणार आहे तुझा ताण नाही घेत मी डोक्याले तू आहेस मध्ये झालं काही वांधा नाही चाल मग चाल हा घे गोंड्या मी चाललो मग बरं दे गोंड्या दे पण गाय चांगली आणजो बरं लुकडी मुकडी नको आणजो मस्त 2-3 लिटर वाली दुधाची आणजो असं बाबू झालं पाहिजे बरं आपल्या हो आणतो मी चांगलीच आणतो ना तुलाच माहिती आहे माझी नजर कशी आहे तर चाल मी पाहतो मी तू वागू बाबूले हो आणतो चाल दे माझं दे बाबू मग येतो गड्या आम्ही पाय मग तू बाबूले हो या गोंद्या पप्पा येतात ना ललू नको पप्पा येतात पप्पा दूध आणायला गेले गहू आणायला गेले ना गहू आणायला गेले ललू नाही ना बापा चाल तिकडून या लागेन बाबा याले पाजा लागेन दूध काही जरासं चाल बापा नाही पोरगू काही लढणं सोडणार नाही डॅनी ओळखते पण आता हो डॅनी सोडतच नाही पोरगू बाप बरोबर ओळखते पण बाबू गोंद्या ललू नको ना पप्पा दूध आणायला गेले ना गावा आणतात ना गाय आणतात हो दुधाले गाय आणतात तुले हो ललू नाही थांबत नाही रे बा लढवून का चाल बापा पटकन चाल बापा झोका मोका बांधताली काहीतरी कर बापा बसून राहायच नाही लढून राहिला गोंडा हो गड्या काशीनाथ रे हो काश्या काय हो बाबा बुढे बा याले आवाज देऊन राहिले पण मराठीचा ढोर नाही दिसून राहिलं वासरू नाही दिसून राहिलं गाय नाही फाय नाही काही नाही कुठेही नाही याच्या दारी काय लिहायला आपण याच्यात बापा हा ढोराईचा दल आला आणि बाबा यायला माहीत असते कोणाचं गाय आहे कोणाचं म्हैस आहे कोणाचं गोरा आहे कोणाचं बैल आहे सारं अटीसा आहे ना कुंडली म्हणून या लागला आपल्याला बरं बापा कामाचा आहे मग द्या आवाज द्या बापा लवकर लाईन लागीन मग आपली आता 4 घरं फिरत राहते तर त्याला माहित असते कोणाचं काय आहे गड्या काशीनाथ रे बोला मुडे बा काय म्हणता गड्या काशीनाथ काही नाही आपल्याला गाय पाहिजे होती वा आहे काय लक्षात कोणाची इकरी लक्षात आपला धंदा असतो आपल्याला लय 17 तुम्ही सांगा बा कसं पण कसं आपल्यासारखं होणार असेल तर येतो बा त्याचं मग कसं गावातलं काम आहे गावातला सौदा आहे मग काय भेटणार नाही कसं असं नाही झालं पाहिजे आपल्याला काही जास्त असं नाही आपल्याला फक्त रोजगारी अशी आहे जमत असेल तर कसं मग दाखवतो तुम्हाला लय आपल्याला
अबे बा घेणं रोजदारी घेणं बा, पण गाय दे बा मला पहिली, कारण मा लेकराच्या दुधाचे वांदे होऊन राहिले ना गड्या. हा चाल बरं दाखव बरं काय. रोजदारी किती दे सर? माझ्या रोजदारी रोज माहिती आहे का तुम्हाला काय आहे? सांग ना बा तुया रोज, सांग बा सांग काय रोज आहे तुया. 500 रुपये रोज घेईन बुडे बा मी. काशा हे तर असं झालं गड्या, 4 नाही कोंबडीन 12 नाही मसाला. हं गाय एखादा आपल्याला फुकट देऊन टाकीन तरी तुला रोजदारी देणंच आहे आम्हाला. काय गड्या बुडे बा तुम्हाला गाय फुकट भेटो की इकत भेटो, माझ्या 500 टाईट. हा तुम्हाला सांगून राहिलो मी, कसं मी काही फुकट फिरायला तुमच्या मागे काही रिकामा नाही. हा माझ्या मागे 17 तुम्हालाच माहिती, आपल्या मागे कशाला किती लोक पळतात तर आपल्याशिवाय व्यवहार होत नाही. चाल बाबा चाल, 500 घेजो बाबा, फक्त गाय चांगली देजो. हा जवान गाय. हा आणि कसं तांब्याभर दूध देणारी, मला लेकराचं भागलं पाहिजे अशी गाय देतो. नाही तर मग कसं घरी आणल्यावर मारक देईन, दूध न देणारी लाथा मारणारी अशी गाय नको देतो फक्त. अरे बुडे बा घातलं काम आहे, मी का फसवणार वगैरे मारकणी फारकणारी बिना दुधाची देणार का मी? हा तुम्हाला कसं लिटरभर दूध देणारे देईन, आणि एकदम गरीब गाय देईन सांगतो. कुठून हात टाका तुम्ही, काहीच करणार नाही गाय, अशी गाय देत तुम्हाला. चला चाल बापा चाल, दाखव बरं दाखव चाल. बुडबा काम गॅरंटीत करीन ना बा, झोल झपाटा नाही ना. हा मारीन नाही तर मस्त की आपल्या काही बी खेकड खाकड डोंगर डांगर दूध न दूध देणारी डोंगरी डोंगरी एखादी. हा या दलाला काही खरं नसते बरं. गळ्यातून नको टेन्शन घेऊन, गॅरंटीच आहे ना. काशा काशा आपल्याला नाही फसवतो, साऱ्या गावाला फसवून, पण डॅनीला नाही फसवत. त्याला माहिती डॅनीचा कसा हिस काय तर. हा मी तर साऱ्या गाव त्याला पाहत नाही, असं रिकामे कामं केले तर असं मला जर फसवलं तर हा तर भेटत मला ते. टेन्शन न घेतो. हो बा तुमची गॅरंटी आहे ना, मला काही नाही करायला लागत. चला बाबा चला. पण घ्या बुडे बा एक वरणी गाय एकदम बिलकुल. ते एक वरणी गायचं काय करा लागते बाबा, ते का मला व्हा लागते. मला दुधाची मतलब दूध किती देते ते पाय. हा बोला तो मालक गेलं कोणता कुकड्या आहेत. बुडे बा बोलतो मी. आत्माराम भाऊ, अरे आत्माराम भाऊ, अरे इकडे आण, गायले गिरायक आणलं म्या. आलो आलो कशा आलो रे आलो रे. अरे काशा दूध देईन रे काय, दिन दूध काय. हा अशी तर खेकड खाकड दिसून राहिली मला डोंगरी पुरी. बा बुडे बा 2-2 लिटर दूध देते काय. हा खेकड दिसते, पण तुम्ही कसं दिशा नका जाऊ. हा दुधाची गाय दुधाची. हा फक्त खाया प्यान लोळ. बुड्या डॅनी बुड्या घरी नेली की कसं खाणं पिणं चांगलं झालं, तिथं स्ट्रॉंग झालं की गाय कसं 2 लिटर दूध देते तुम्हाला सांगतो. बरं इकडा काशीनाथ काशीनाथ. अरे भाऊ गायसाठी गिरे आणायचं ना. बरं घ्या गाय गाय गी पाहून तर घ्या पहिले काय आहे. हा पाहून घ्या पहिले गाय, मग बोलू आपण काय करायला जायचं. बरं बा घ्या गाय गाय पाहून घ्या. काशीनाथ काही गाय पाहायचं काम नाही. तू न पाहिली आणि मी न पाहिली काय झालं एकच आहे. हा तू काय मला फसवणारच का. सांगा भाऊ सांगा काय घ्याय द्यायचं आहे तर. बुड्याचं तसं काही नाही, काही पाणी लागत सांगा तुम्ही घ्या द्यायचं काय आहे झटकन. घ्यायचं तुलाच माहिती आहे मार्केटची रेट काय झालं आता. 15,000 रुपये घेऊन बया गायची. 15,000 कारण गावरान गाय कुठे भेटत नाही. त्याच्या छान फेरशे आहेत आता. हा गावरानचा मुळलं तर 20 मुळलं. आपली कशी गावरान गाय आहे लेकरासाठी दुधाच्या हकाची आहे. हो 15,000 जशी म्हैस आहे याची. हे खेकड गाय आहे ना. फूक मारली तर उडून जाते ह्या गाय. 15,000 म्हणून राहिले याची. माझं जरा असं नाही ना, दूध त्याची घ्यायची गॅरंटी नाही. काय भाऊले काय थट्टा घेऊन राहिले राजा. 15,000 रुपये राजा. हा काय मास नाही ना गायच्या अंगावर. हा दूध देते की याची गॅरंटी नाही बाबा, आणि तुम्ही म्हणाल 15,000 रुपये. बा तुम्ही काय माझ्या थट्टा घेत नाही, मी काय तुमची थट्टा करणार नाही. तर पण कसं गावरान गाय भेटत नाही, त्याच्या भेटतात कारण जर्सी दूध पाचतात. आणि मी तुम्हाला सांगतो या गावरान गायने गिलास भर जरी दूध दिलं तरी पौष्टिक आहे तुमच्या पोराला दूध. हा पहिलवानच बनते माणूस गावरान गायचं दूध पेलं की. तो भाव काय झाला बाबा. 15,000 रुपये कुठल्या कुठे. 2-3 रुपये घे बापा दे लेकराला दुधालीसाठी पाहिजे बुवा. भाव राव तर काही होणार नाही बा. 2,000 आणि 1,000 काय येते बाबा. काही कोंबडी नाही आहे राजा, तुम्ही गाय घ्यायला चालले बा. आपलं तुमचं आपलं काही जमत नाही. कसं आहे बुडे बाय गायचा मागले तोडायला माणूस, त्याला गरज नाही म्हणा गोष्टीची. हा तुम्हाला सांगतो मी. हा तुम्ही हे एकदा गाय पाहा, तुम्ही दात घेत पाहून घ्या, मग समजते तुम्हाला काय आहे. आणि एक वरणी गाय अशी भेटत नाही ना. गड्या मले काय सांगायचं का धंद्यासाठी पाहिजे का बाबा. एक वरणी किती तर मला लेकराच्या दुधाची विषय गड्या मले. हा तुम्ही एकदा दातच पाहून घ्या ना. आपण नका पैसे दिले का, पाहून घ्या मागून पुढून जाऊन घ्या. जावा पाय घे पहा दात घेत पहा जावा पा, मग पाहू पुढे काय. दात पाहिला तर बा तू का बैली गेलाय बाबा. काय माणसं आहे बाबा तुम्ही. इथल्या का काय खरं नाही का तू हे बी गेले नाही. पण पाहून घ्या बरं, तुम्ही पाहून घ्या दया. बरोबर तू म्हणतो दादा. हो सनसनी गाय वा मारकनी दिसते मला हे तर. सनसन करून राहिली नी काय. हो गावडी पुढे बा आहे ना गाय जवान आहे ना. पाहिले दात काची जवान आहे बे गाय. भोबडी गाय हे दातच नाहीत गायले. डोंगरी गाय मस्ती मारता येईल का. 15,000 रुपये 16,000 रुपये किंमत काय आहे गो.
गाय आहे ना ते आय बा बरं आहे बा तुमचं का फसवता का बा लेकराला दूध आले पाहिजे ना मले बस झाली फसवा फसवी त्याच्यातही फसवा फसवी बाबा बुडे बा भुबडी नाही गाय जवान आहे पण कसं एका ठिकाणी टक्कर झाली ती हे आज लेकाने गायनं निंबाले धडक मारली ना तिचे बंदे बत्तीचे बत्ती दात पडले गायचे हा घोर व्हायला तो घोर झाला हा टक्कर घोर झाला तो गाय जवान आहे आपली बुडे बा गाय जर बाजारात नेली की नाही 25,000 खाली नाही ऐकत मी 25,000 रुपये येतात बाजारात खरं बा काशी ना 25,000 की नाही काही सांगू नको भाऊ मले काही सांगू नको रे बाबा 25 येतात आणि 30 येतात त्या कशाला माहित तुले माहित हा नुसता फसवा फसवीच्या लाईनी भोबळी गाय ले का हा लगा दात नाही मात नाही लगा डंगरी गाय आमच्या मस्ती मारतं का बा 15,000 रुपये आले हा लेकराला दुधाला पाहिजे लोक फुकट देतात लगा तू पैसे करून राहिला त्या गायचे हा चारा कुटार काही मला फुकट नाही येत ना पाणी पाजा लागते 2 खेप चारा कुटार मांडा लागते हा ते काय वरून पडते का त्याला पैसे नाही लागत काय म्हणता वरून म्हणता पैसे घेत नाही आपल्याला सारंच असते कशा लवकर चाल उठून ता त्याची गाय त्यालाच राहू दे बा आपल्याला पाहिजे नाही ते हे डंगरी गाय मस्ती मारते का बा माया चाल चला बुडे बा काही जमत नाही चाल आईल्या का काश्या काय ह्या डुंगऱ्या गाय दाखवून राहिल्या का गिलासभर मुत्ती नाही हा दुधाचे वांदे हा गिलासभर दूध ना देतील काय का कसं काही दाखवून राहिला का तू मा लेकरासाठी पाहिजे ना बा मले आणि काहीच काही दाखवलं का तू हे डंगरी गाय काय कामाची आहे गिलासभर देत नाही दूध अरे बुडे बा तुमचा बजेटच नाही तर काय करू मग मी हा तुमच्या बजेटमध्ये असे डोंगऱ्या येतात हा जवान गाय ते काय 2-3 हजार रुपये 25-30 हजार मला लागतात जवान गायचे ना मला 25,000 रुपये 3 लिटर वाली गायचे तुम्हाला गावरान गाय ती 3 लिटर दूध देणारी बा काही जमाना बदलला बा अरे आमच्याच होत्या गायात आम्ही फुकट वाटल्या लोक दान केलं दान हा आणि लेकरू जर त्याच्या घरी आहे तर डायरेक्ट घरी नेऊन सोडव गाय हे दुधाची गाय गाड्या घे पोराचे दुधाचे हे भागो अरे आता जमाना काही बदललं बा पैशाकडेच पाहून राहील लोक का पैसा का सर्व काही झाला का बा बा गेले ते दिवस राहिले त्या आठवणी तो गेला तुमचा जमाना आता गेला काशी घर आता राहिला नाही तो फुकटवाला बजेट नाही आता चारा महाग झाला कुटार महाग झालं 4 खेप पाणी पाजणं माणसाला एवढी काय मिळत काय बाका ढोर वागायले बा काशी ना त्या पोराला तिकडे भूक लागली शिन बा त्या बोल त्या मालकाले काय सांगते त्या डंगऱ्या गाईचं तर विचार बा त्याला विचार आपल्याला काही फुकट नाही बाई एकच पाहिजे 2 सांगून 3,000 रुपये देऊ बा त्याला डंगऱ्या गाईचे पण बोला त्या मालकाला बोला बापा काही जास्त म्हणजे भादर करून होतो आता बोला तुम्ही मालकाने सुपडा भाऊ अरे इकडे आण अरे गाईसाठी गिराईक आणलं ना अरे गडा काशी ना लय दिवसा बाद भेटला बाबा अरे तुला किती वेळ सांगेला मी गिराईक पा काय लगा झाकट पडायच लगा तू आता आणलं अजून गिराईक दे दाखवून दे बाबा कुणाला पाहिजे बुडेला पाहिजे का बापा आणलं गिराईक या बुड्यालाच पाहिजे बुडे बा दात गीत पाहून घ्या का काशाच्या गाईचे दात पाहायला लागले का बोले तू तटी तसंच केलं टी तसंच गाईचे दात पाहिजे म्हणजे का तो बैल गेलाय गेले का मला का वा लागते त्याले काही नको ते नको सांगा तू मला तू त्या गाईची किंमत विचार काय दूध किती देते ते विचारतो काय पहिले विचारतो सोपळा भाऊ काय सांगितली किंमत आणि दूध किती देते काय तुलाच माहित आपला अशा ना धंदा आपण काही दुधा पुधा आणायला लागत नसतो वासरच पितात दूध आपल्याला पाहिजे शेण फक्त आणि गायला विषय पैशाचा तर कसं 10,000 रुपये घेऊन बा मी गायचे या काय राजा सोपळा भाऊ गायच्या अंगावर राजा मुठभर मास नाही लोटली की पडते बा 10,000 म्हणून राहिले बा तुम्ही बरं माय दहा जाऊ दे पण तू किती देशील नाही सांग मला पहिले 1,000 दिन रे भाऊ सोपळा 3,000 दी गायची 3,000 भेटते का 7,000ची मागणी होऊन जायला मला मागून जायला माणूस 7,000 दिली मी 3,000 देतो काही वेळा धरायचं गळा तू कशा काही बी सोपळा भाऊ तुम्ही गॅरंटी कोणतीच घ्यायला तयार नाही ना दुधाची गॅरंटी नाही म्हणता वासरूच पेते म्हणता तिच्या अंगावर मास गायच्या अंगावर मुठभर मास नाही फूक मारली की उडून जाते काय पोंगापंटी सारखी काय राजा आणि 10,000 बाय बा तुम्ही बरोबर मागितली त्या बुड्यान 3,000 पटत असेल तर असं आहे भाऊ मी काही तुम्हाला जबरदस्ती बोलवलं का याच बन माहीत गाय घ्या मला गरज नाही जावा मी काय आठवून 2-3 रुपयात कोंबडी नाही भेटत कोण तुम्ही काय घ्यायला आले बा काशी ना तुला सारं माहिती बाजारची लाईन काय रोज बाजारले असताना भावा तरी का तू बी बाजारात नेली गाय दिल्या 15,000 खाली येत नाही मी 15,000 विकून येतो काय काशीनाथ आपल्याला पाहिजे नाही बा तरी 15,000 विकू दे बाबा त्या सुपलेले काय आपल्याला पाहिजे नाही द्यायची काय चाल बाबा चला बाबू डबा चला बा डोंगऱ्या काय का 15-20 रुपये काय लोक जिबील हाय की नाही बा काही बोलायच्या वेळेच काय बा जरा माग पुढे नाही पाहिजे कशा हे काय सिंगल भर दूध देईल की नाही याची गॅरंटी नाही रे बा आणि तिचे 10,000 म्हणून राहिला सांग बरं बुडबा गरज नाही ना त्याला गाणं आणि त्याला इकायची गरज नाही आणि तो काय मग 10-15 जीबी असे लोक आहेत की गरजली अक्कल असते ना त्या गड्याला गरज नाही सुपल्याले दुसरं दाखव बा काही दुसरं दाखवतो चला
काशा दलाल काय आला बापा हे 2 जण सोबत आणले. अरे काशा कसा काय आला बापा? ते तुम्ही मागे म्हणा नाही काय आपल्याला गाय द्यायला लागते म्हणून. आणि ते गायसाठी त्या बॉल कसं गाय पाहिजे. आमच्या गावातला आहे माणूस ज्यानी बुडा त्या बुड्याला गाय पाहिजे. बा काय काशा 6 महिने झाले तुला सांगून आता आला का तू झाकट पड्या. बा खात्रीशीर गॅरंटीचं गिराईक भेटलं तर आज आणीन की नाही मी. हा बुडा खात्रीशीर आहे ना लेकराला दुधासाठी गाय पाहिजे ना म्हणून आलो मी. आणि आपण कसं खात्रीचं असलं तर येतो नाही तसं येत नाही लोक बेकारात ना. कसं तुमच्याकडून घेतली असतील तिसऱ्याला इकली असतील काय झालं असतं गाईचं का पाप घेता काय. आपल्याला गॅरंटी पाहिजे पण आता देणं नाही ना मला. जाऊ दे आता झालं माझं सारा कुठार आलं आता काही काम नाही मला इक्याचं बा दिले मी काही देत नाही ते काय. राहू दे आता. ओ भाऊ मला लेकराला पाहिजे हो दुधाला पाहिजे राजा. लय वन आहे हो. काय सांगा तुम्हाला वाफोराची लय स्वरीशानी आहे राजा. दुधासाठी पाहिजे बा द्या ना भाऊ द्या ना गाय द्या ना राजा. तोंड बोलल्या किंमत द्या तुम्ही तुमच्या गायची. बोलल्या किंमत काय गाय इकायला काढली काय मी इकडे फिकडे नाही मी इकणारा माणूस नाही काय. गाय इकणारा का वा कशा गाय इकणार आहो का मी. नाही तुम्ही गाय तर इकत नाही म्हणा पण आता कसं आहे आता नाही म्हणून राहिले तुम्ही म्हटलं त्या बुड्यानं. आपण काही गाय इकत नाही पाप काही करून घेत नाही. कसं आहे बुडे आता तुम्हाला पाहिजे दूध आले काय माझी गाय थोडीशी एक टन फोन आहे तुम्हाला सांगतो. आणि कसं 2 गिलासावर दूध देत नाही तुमच्या जर काढल्या दादाची दूध तर घेऊन जा तुम्ही मा काही म्हणणं नाही. गाय आटली की मादारी आणून द्यायची वापस. सांगून राहिलो नाही तर मग तिकडच्या तिकडे असं रफा दफा तुमचं काम झालं फुकली तिकडे जिंकली तसा धंदा चालणार नाही. माझी गाय मला वापस लागेल ना काही वांदा नाही ना. तुम्हाला गाय भाऊ तुमची वापसच भेटीन ना. आणि बेबी फुल तयार भेटीन तुमची गाय तुम्हाला. आपलं असं काम नाही की आता सांगा आता तुम्ही देऊन राहिले तर मी काली इकू बाबा. फुकाई भेटून राहिले लोक तर पैसे सांगून राहिले तुम्ही फुकाई देऊन राहिले. बापा डॅनी तू म्हणते कुत्ते म्हणते ना ते काय दूध नाही काढू देत ना घरी नेऊन का फक्त चारा उटार करतं का तिले. पण आपल्या लेखांची लात मारली तर फुटल्या गिटल्या गोट्या आपल्या तर कसं बेकार आहे म्हणते काय दूध नाही काढू देत ना ताई. हे मी सारखं करतो ना तू नको टेन्शन घेऊ ना बे. मी पोला धावणार रे गायन फाय गाय बघलीत बांधतो मी अशा तर किती मायल्या म्या खुदणाऱ्या तन करणाऱ्या. बाईली थंडगार करतो मी ते गाय आले का असे ना लेकराला दुधाला पाहिजे ना गाय जा घेऊन. फक्त कसं पाहिजे बा कसं तनफणी गायावर सांगून राहिलो मी. मग कसं माझ्या घरावर गोटे काय बा गाय दिली तर कशी दिली कसं आम्ही काही दूध काढत नाही म्हणून. हो बुढे बा काही वांदा नाही ना आम्ही काढतो बाबा दूध. घ्या बुढे बा चला घ्या गाय. धन्यवाद भाऊ तुम्ही ना बाबा जागली आमची. 5-7 ठिकाणी गेलो लोक पैसे मागून राहिले गायचे. गाय हा धर्म आहे पण लोक पैसे करून राहिले गायचे. सांगा किती बेकार नांद आहे. पण तुम्ही ना दिली वा आम्हाला तशी. बा पैसे येऊन किती येते 5,000 कोण देणार नाही गाय. ज्यांच्या 5,000साठी बा सौदा करायला पुरती का मावली जा. तशीच घेऊन जा बापा तशीच घेऊन आहे लोकांचं मला काय सांगू नका लोक व्हायला बेकार. बरोबर नेतो तुमची गाय. चला मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटली बाबा गोंड्याले गाय दुधासाठी. आता काही दुधाची वांडा नाही आता ते गोंड्या पहिलवान.